आसपासची काय तयारी आहे आणि आता आगामी आंदोलनाला कशा पद्धतीनं तुम्ही सर्वजण मदत करणार आहात? जय शिवराय. आता आम्ही जवळजवळ 140 मावळ तालुक्यातली गाव आहे ती पूर्ण आम्ही गाव भेट त्यांची घेतली. प्रत्येक ठिकाणी इतका चांगला प्रतिसाद भेटतो आम्हाला आणि आम्ही प्रत्येकाला आव्हान करतो की बाबा चटणी भाकर प्रत्येकाने घरात आपल्या थोडी थोडी चटणी भाकर द्या. आपले जे मराठी बांधव येणार आहेत त्यांच्या ते उपाशी पुढे गेले नाही पाहिजे आणि प्रत्येकाचं पोट भरून आपण इथं पाठवायचं आपल्या मावळात. तर ते तिथं आपले किती दिवस उपोषण लागतील त्या थांबले पाहिजे आपल्याकडे. काय वाटतं बरं तुम्हाला, किती साधारणतः किती गावकरी मंडळी यामध्ये सहभागी होतील आणि कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळेल? आता आमच्या मावळ तालुक्यातलं कमीत कमी जवळजवळ 2,000 गाड्या निघणार आहेत. क्या बात. हो. आणि इथनं आम्ही नंतर तिकडे जे आपले बांधव जाणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही इथनं चटणी भाकर रोज देणार. रोज जोपर्यंत आता मुंबईमध्ये आहे तोपर्यंत रोज चटणी भाकर देणार. म्हणजे महिनाभर जरी हे सगळं प्रकरण मुंबईमध्ये सुरू राहिलं तरी तुमच्या मावळातनं रसद पुरवली जाणार आहे. 100% हेच म्हणू शकतो. क्या बात आहे. 100% ना. वा, खूप चांगला उपक्रम आहे. आणि आता जसं की तुम्ही मग सांगत होतात की आपल्याकडे वेगवेगळ्या भागातून काही मदती येत आहेत, मंडळी या ठिकाणी येणार आहेत, या ठिकाणी तुमचं स्वागताचं नियोजन आहे, ते कसं, कुठे, कोणत्या जागी आहे त्याची देखील थोडक्यात माहिती द्या. आमचं स्वागताचं नियोजन काढला हे टोल नाका आहे ना, वागसे टोल नाका, बरं, त्या ठिकाणी केले आहे स्वागताचं नियोजन. अच्छा. तिथं जवळजवळ नाही म्हटलं तर कमीत कमी 10,000 लोक तिथं जागेवर थांबणार. अच्छा. आणि तुमच्या तालुक्यातनं जे आसपासची तुमची गावं आहेत या गावांमधनं साधारणतः किती समाज बांधव हे मुंबईच्या दिशेने जातील? जवळजवळ समजा की नाही म्हटलं तर पहिल्या दिवशी आंदोलन जाणार आहेत कमीत कमी 20,000 लोक इथे निघणार आहेत. त्या बात. आणखी काही माहिती असेल तुमच्याकडे तर? रोज कमीत कमी आमच्या 10 टीम झालेल्या आहेत 10 जणांच्या. ते रोज एक टीम ते जेवण घेऊन जाणार, ती येणार, पण दुसरी टीम जाणार. अच्छा. गावागावात. नमस्कार ताई, काय सांगाल या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि तुमची कशी सगळ्यांची तयारी आहे? जय शिवराय. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आज 2 वर्ष पूर्ण होत आले तरी सुद्धा सरकारला काही काम करायला तयार नाही आणि एक प्रकारचा शिव आणि एक प्रकारचा तह आणि एक प्रकारचा लढा देण्यासाठी आपण अंतर्गत मुंबईला जाण्याची याची पूर्ण म्हणजे आमची जी पुण्याची टीम आहे आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये सगळीकडे फिरत आहोत. आज दुपारी सचिन भाऊंचा फोन झाला, मग ते ह्याच दिशेने येणार होते. शाळेबरोबर फोन झाला, पुढे मावळातल्या काही आमच्या मराठा सहकाऱ्यांबरोबर फोन झालेला आहे. तर अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि खूप छान पद्धतीने आपला हा मोर्चा आज मुंबईच्या दिशेने निघालेला आहे. कुणीही जेवणाची, पाण्याची, खाण्याची, राहण्याची, झोपण्याची चिंता करायची गरज नाही. सगळ्या मराठा सेवकांची आम्ही अतिशय छान पद्धतीने सोय केलेली आहे. परंतु मी ह्याच्यात पलीकडे जाऊन मला ही गोष्ट सांगायची आहे की सरकारने आता तरी आपल्या व्हिडिओ पाहावे, पाटील लाईव्ह सांगतायत की त्यांनी 29 तारखेच्या आधी जागा होण्याची गरज आहे. चुकून आपण मराठे सगळेजण जर मुंबईमध्ये घुसलो तर मग यांना ही गोष्ट मागायला आरक्षण हे आपल्या हक्काचं आहे, ते होतं आणि ते घेण्यासाठी एवढा खटाटोप करायला लागतोय की शोकांतिक आहे. आणि आज मराठ्यांची मुलं असतील, गोरगरीब जनता आहे, सगळेच सदन नाही आहेत. खूप लोकांना जरी सदन असले तरी सुद्धा शिक्षणासाठी अडचणी आहेत. एक अर्ध्या मार्कावर मुलांचे ॲडमिशन सुटत आहेत आणि अक्षरशः त्यांचं वय, वर्ष, पैसा सगळंच वायाला जातो. तर यासाठी सरकारने जागं व्हावं आणि लवकरात लवकर आपल्याला आरक्षण द्यावं असं मी तुमच्या सगळ्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला आवाहन करते आणि जनतेला पण आवाहन करते की आता घरात बसायचं नाही, ही वेळ घरात बसायची नाही आहे. आंदोलनामध्ये सगळ्यांनी सामील व्हा आणि आता या सरकारला धडा शिकवण्याची गरज आहे. गेल्या वर्षी आपल्याला शिंदेंनी मुख्यमंत्र्यांनी जो मोठा अध्यादेश दिला आणि आम्ही जेव्हा जाब विचारायला गेलो त्यावेळेस ते म्हटले आम्हाला आम्ही जिरा नाही दिला, आम्ही अध्यादेश दिला आणि त्या अध्यादेशवरती अंमलबजावणी चालू आहे. त्याच मुद्द्यावरती असंख्य वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात. काही जण म्हणतात की आमची फसवणूक झाली आहे, काही जण म्हणतात की नाही यांची फसवणूक करायचीच होती आणि त्यावेळेस त्यांनी केली. आता तशी वेळ पुन्हा येईल का? काय वाटतं तुम्हाला? मला एक गोष्ट सोशल मीडियावरती सांगायला लाज वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ ज्या मुख्यमंत्र्यांनी घेतली त्यांचा कार्यकाळ संपला म्हणजे तुम्ही आमची कुठेतरी या गोष्टींचा फायदा करून घेतला, स्वतःचे इलेक्शन काढून घेण्यासाठी असेल किंवा स्वतःचा राजकीय फायदा असेल. खोटा अध्यादेश काढून तुम्ही त्याच्यावरती अंमलबजावणी न
आपल्याला डोळ्यांनी दिसतच आहे, परंतु ह्यांना जाग यायला तयार नाही आहे. ह्या गोष्टींचं इतकं वाईट वाटतंय की बस. आत्ताचेच राजकारणी किंवा आत्ता जे सत्तेमध्ये आहेत ते म्हणतात की आमचा DNA OBC आहे. मग या पार्श्वभूमीवर आधी जशी फसवणूक झाली तशीच पुन्हा एकदा होईल किंवा मग तुमच्या मागण्यांना कुठल्याच पद्धतीचं रिस्पॉन्स मिळणार नाही का? आता त्यांनी फसवणूक करून दाखवली, मग त्यांच्या विधानभवनामध्ये काय गदारोळ होईल? मग आतले जे असतील ना विधानभवनाच्या आतमध्ये, ते आतमध्येच राहतील. बाहेरून असं एवढं मोठं लॉक लावलं जाईल, तुम्ही आतमध्येच बसा. जर ही जनता, हे सरकार जर जनतेसाठी आहे, तुम्ही लोकांसाठी जर काम नाही करणार आहात तर तुमच्या त्या मंत्रिपदाचा काय उपयोग आहे? तुम्ही जनतेसाठी त्या खुर्च्यांवरती बसलेले आहात ना, करा ना लोकांची कामं. असं आम्ही तुम्हाला काय जगा वेगळं मागितलेलं आहे ह्याचंही त्यांनी आत्मपरीक्षण करावं की आरक्षण आम्ही कशासाठी मागितलं आहे, कोणत्या गोष्टींसाठी मागितलेलं आहे आणि आत्ताच का मागतोय, कारण की आता आपल्याला गरज आहे. आता या आंदोलनामध्ये एक शेवटचा प्रश्न, या आंदोलनामध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. तुम्ही महिला आहात, तर महिलांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा महिलांच्यासाठीच्या येणाऱ्या अडचणी किंवा इतर गोष्टींसाठी तुम्ही काय संदेश द्याल आंदोलनात सहभागी असलेल्या महिलांना? माझ्या सर्व माता भगिनींना अगदी कळकळीची विनंती आहे, घरात बसला तो मराठी कसा. तर आपल्याला आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या लेकरांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भवितव्यासाठी आज आपल्याला रस्त्यावर उतरायची वेळ त्या सरकारने आणलेली आहे. ही आपण विसरता कामा नये. सगळ्या माता भगिनींनी अगदी मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरावं आणि त्यांची पूर्ण सुरक्षेची काळजी आम्ही घेतलेली आहे. त्याप्रमाणे आम्ही यंत्रणा पण राबवलेली आहे, त्याच्या काही आम्ही समित्या केलेल्या आहेत. त्या पद्धतीने महिलांच्या सुरक्षेची सुद्धा आम्ही काळजी घेतलेली आहे. लोणावळ्यामधून आमचे निखिल कमिश्वर असतील, तारेभाऊ असतील, पाळेकर काका असतील, गवळीवाड्यातून आलेले सगळे आमचे बांधव असतील, त्यांचं सगळ्यांचं मी खरंच खूप आभार मानते की एवढ्या छान पद्धतीने आपण गावोगावी जाऊन तुमच्या पूर्ण तालुक्यामध्ये तुम्ही सांगितलं की प्रत्येक गावागावात आम्ही गेलेलो आहोत. त्यांची एक व्हॅन पण फिरत आहे प्रचारासाठी, लोकांना आव्हान करत आहे आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद या गोष्टीला मिळतो, याचा आनंद वाटतो. आणि आता आस लागली ते 29 तारखेची. काय सांगाल सर, कशा पद्धतीची तयारी आहे आणि तुम्ही कसं योगदान या आंदोलनात देतात? जय भवानी, जय शिवराय. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 2 वर्षापासून ओबीसी आरक्षणाकरता मराठा लढा आयोजित केलेलं आहे आणि आता 27 तारखेला आंतरराष्ट्रीय सराटीपासून तर मुंबईपर्यंत हा संपूर्ण मोर्चा मराठा निघणार आहे. त्या संदर्भात या ठिकाणी नियोजनाकरता उपस्थित असलेले सचिन भाऊ आवाय पाटील, अर्चना शाह, त्यातला सर्व लोणाचे ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी नियोजन करत आहोत. खरं तर हा शेवटचा लढा आहे. कुठल्या परिस्थितीत आम्ही मागे हटणार नाही. संपूर्ण मुंबई शहर जाम करणार आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत फिरणार नाही, अशा प्रकारचा एक निर्धार करून आम्ही या ठिकाणी आक्रमण करणार आहोत. या प्रसंगी आम्ही सर्व ग्रामस्थ जे काही मोर्चामध्ये सहभागी होणार आहे त्याची सर्व व्यवस्था तालुक्याच्या वतीनं, शहराच्या वतीनं करण्यात येईल आणि मोठ्या प्रमाणात सर्व सहभागी होऊन मुंबईपर्यंत पोहोचून आपला निर्धार पक्का करणार आहे. या सरकारला अगदी धारेवर धरून कुठल्या परिस्थितीत आरक्षण सक्षम केल्याशिवाय आम्ही पुढं राहणार नाही, अशा प्रकारचं मी मागच्या वेळी जे आंदोलन झालं होतं किंवा चलो मुंबईची हाक देण्यात आलेली होती त्यावेळेस देखील मावळ, पुणे, त्यानंतर तुमचं लोणावळा, खंडाळा या भागातनं खूप चांगला आणि उत्स्फूर्ताचा प्रतिसाद बघायला मिळाला होता. काय वाटतं तुम्हाला यावेळेस तसाच प्रतिसाद असेल की त्यापेक्षा कमी असेल? मागच्या थोडा उन्हाळा होता, त्यावेळेस जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या प्रकरणामध्ये संपूर्ण माओवाद्यांचा आणि संपूर्ण मोर्चाचे जे सहभागी झाले त्यांची व्यवस्था केली. अक्षरशः किती गेली जागा अपुरी पडली होती. त्यावेळेस पावसाळ्यात तरी पण आम्ही सर्व ग्रामस्थ, माओवाडीचे सर्व ग्रामस्थ यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालो आणि या मोर्चाला मुंबईपर्यंत साथ देणार. बोला. धन्यवाद. काय सांगाल दादा, कशी तयारी आहे तुमची आणि कशा पद्धतीने? जय शिवराय सगळ्यांना. साधारणतः मागच्या महिन्यामध्ये मावळ तालुक्याची एक आमची सर्वसाधारण सभा झाली. त्यामध्ये असं ठरवण्यात आलं की मावळ तालुक्यामध्ये साधारणतः 4 भाग आहेत आणि मावळ, पवन मावळ, लोणा ग्रामीण आणि आंधर मावळ. त्या
4 भागामध्ये त्या भागातल्या लोकांनी 4 मीटिंग घ्याव्या, त्यानंतर गावागावामध्ये जनजागृती निर्माण करावी आणि त्यासाठी मग गावागावामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी एक सेंट्रलाइज टीम आणि त्या भागातली काही लोक अशा पद्धतीनं आम्ही 4 भागामध्ये प्रत्येक गावागावात अक्षरशः रोज पाऊस चालू आहे तुम्ही बघताय, तरी पण चांगल्या पद्धतीनं इथले मराठा सेवक गावागावामध्ये जाऊन आपला निरोप त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतायत. मागच्या वर्षी म्हणजे 2023ला 24 जानेवारी रोजी आपल्या मावळ तालुक्यामध्ये बागसई या ठिकाणी सभा झाली होती. तेव्हा तुम्हाला सर्वांना आठवत असेल, घराघरातून आपल्या माता भगिनींनी मावळ तालुक्यातल्या चपात्या, शेंगदाण्याची चटणी, भाकरी देण्याचं काम केलं. आणि जेव्हा जेव्हा मावळ तालुक्यातले आम्ही मराठा सेवक मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटतो तेव्हा मावळ तालुक्याचं नाव मनोजदादा जरांगे पाटील आवर्जून घेतात, कारण एवढी चांगली सोय मावळ तालुक्याने त्या ठिकाणी मागच्या वेळी केली होती. त्याच्याही पेक्षा चांगला प्रतिसाद यावेळेस मावळ तालुक्यामधून आम्हाला दिसतोय, कारण मागच्या वेळी वाशीवरून आपल्याला परतवून लावले आणि सगळ्यांच्या मनामध्ये एक चीड आहे की आपल्या वर अंगावर झालेल्या गुलालाची या ठिकाणी अपमान करण्यात आलाय. तो अपमानाची परतफेड यावर्षी आपल्याला करायची आणि यावेळी मनोजदादा जरांगे पाटलांनी प्रण केलाय की आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईत सोडणार नाही. त्यामुळे यावेळी धोका अजिबात मिळणारच नाही. मागच्या वेळी अधिसूचना काढली आणि अधिसूचनेचं रूपांतर अध्यादेशात करू असं आपल्याला त्या ठिकाणी आश्वासन दिलं, पण त्याचं रूपांतर अध्यादेशामध्ये झाले नाही. ना हरकती एवढ्या आल्या तेवढ्या आल्या असं आपल्याला कारणं सांगितली, कित्येक कारणं सांगितली आणि 1.5-2 वर्षापासून तुम्ही बघत असाल मराठा समाजाच्या अंगावर त्या ठिकाणी धुळपेक करण्याचा प्रयत्न होतोय. मनोजदादा जरांगे पाटील यांना वेगवेगळ्या माध्यमातून बदनाम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतोय. पण गावखेड्यातला वस्तीतला मराठा समाज जो आहे तो आजही मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. राजकारण्यांना काय धुळपेक करायची, कित्येक यांचे डावपेच झाले, कित्येक जणांनी प्रयत्न केले बदनामी करायचे, पण आजही गावखेड्यातली माता भगिनी, आम्ही गावागावात जात होतो, महिला भगिनी आजही म्हणतात, आजही मनोजदादांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभा आहे. कारण 90% आमचं पोरगं लागत नाही, 60-65% पोरं लागतात. मग यासाठी आरक्षणाची गरजच आहे. कुणबीमधून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसीतून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, तरच आपल्या येणाऱ्या पिढीचं चांगलं भवितव्य होईल, येणाऱ्या लेकरा बाळांचं चांगलं भवितव्य उज्ज्वल होईल. आता आपला समाज जो आज नोकरीमधून कमी होत चाललेला आहे, मागास होत चालला आहे आर्थिकरित्या, त्यामुळं आपल्या समाजाला कुणबीच्या नोंदी देणं, सगळे सोयरेचा GR पारित करणं फार गरजेचं आहे. त्यामुळं ही आपल्या समाजाची आता शेवटची लढाई आहे. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी मावळ तालुका भक्कमपणे उभा आहे. असं म्हटलं जातं किंवा असं काही जण म्हणतात की आंदोलनाची धग जी आहे ती मराठवाडा आणि स्पेशली गोदाकाठात खूप जास्त प्रमाणात, तर या भागातून तशा पद्धतीचा प्रतिसाद हा मिळतो का आणि इथून पुढे मिळेल का? निश्चितपणे मराठवाड्यात थग आहे. तिकडे नोंदी थोड्या कमी मिळाल्या तुलनेमध्ये. नगर जिल्हा असेल, आपला पुणे जिल्हा असेल, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये नोंदी मराठवाड्याच्या तुलनेत थोड्या जास्त मिळाल्या आणि तिकडे दुष्काळाचा पट्टा असल्यामुळे धग थोडीशी जास्त आहे निश्चितपणे. पण आम्ही गावागावात जातोय, लोकांच्या मध्ये आपल्याही इकडच्या जागृती आहे. आपल्याही लोकांना आज जरी दिवस नसतील त्यांना कळतंय की आरक्षणाची गरज आहे. अण्णासाहेब पाटलांनी 40 वर्षापूर्वी स्वतःचं बलिदान दिले समाजासाठी, याची जाणीव समाजाला आहे. आज जरी सदन असेल समाज काही भागातला, पण येणाऱ्या काळामध्ये आरक्षणाची गरज पडणार आहे आणि तेवढीच धग आपल्याही भागामध्ये. असं कोणीही समजता कामा नये की मराठवाड्यामध्येच धग आहे किंवा विशिष्ट भागामध्येच धग आहे. आता तुम्हाला मावळ तालुक्यामध्ये गावागावामध्ये दिसत असेल, अंधर मावळ असेल, पवन मावळ असेल, गावागावामध्ये लोक एवढी जागृत झाली आहेत, त्यांना कळतंय आपल्याला 5-5 लाख रुपये फी भरावी लागते. मग एवढ्या फी कुठून भरायच्या, एवढा विचार साधा समाजाच्या समोर आलाय. जर आपण कुणबीमध्ये गेलो तर तीच फी आपली 5 लाखावरची, 60-70 हजारावरती शिष्यवृत्तीच्या माध्यमातून तेच पैसे आपल्याला परत मिळतील. म्हणून समाजाच्या मध्ये इकडे जनजागृती त्या ठिकाणी आहे. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हेही दाखवतो. आमचं असं आहे मराठा समाजाचं, आम्ही फक्त म्हणतच नाही, आमच्यासोबत मराठ्यांसोबत मुस्लिम, दलित, धनगर, बंजारा आम्ही जे सांगतो ते करून दाखवत असतो. तर आज आपण बघू शकता आमच्या बैठकांना सर्व जाती धर्माचे बांधव असतात. या ठिकाणी तौफिक शेख साहेब आहेत लोणावळ्याचे, तेही आलेले आहेत. त्यांनी त्यांचाही आपल्याला पाठिंबा आहे. ते 2 शब्द तेही आपल्याला समोर या ना सर, किंवा उभा राहून बोला. हा, उभा राहून बोला.
बसा. तुमचा परिचय द्या. तर काय सांगाल तुम्ही? तौफिक असं तुमचं नाव सांगितलेलं आहे. आता बऱ्याचदा असं म्हटलं जातं की हा लढा मराठा आरक्षणाचा आहे, मराठ्यांचा आहे. तुम्ही एका विशिष्ट समाजात नाही येतात आणि तुम्ही या लढ्यामध्ये सहभागी आहात. काय भावना आहे तुमच्या? पाटलांची जी धोरणं आहे ते आम्हाला योग्य ते वाटलं, त्यामुळे आम्ही त्या धोरणांना हे करूनच आम्ही खांद्याला खांदा लावून आम्ही पाठिंबा दिला आणि त्यांच्या समर्थनार्थ आम्ही समजणार. मराठा आरक्षणाबरोबरच मुस्लिम आरक्षणासुद्धा प्रश्न त्याच्यावर काय प्रतिक्रिया? हा आता सांगितलं दादांनी सांगितलं पाहिजे त्याच्या पाठीमागे आम्ही आहे. आम्हाला सांगायचं आहे की जेव्हा छत्रपती शिवराय हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं त्यावेळेला मुस्लिम सरदारही होते. हे राजकारणी बरोबर निवडणुका आल्या की जाती जातीमध्ये कसं भांडणं लागतील, हिंदू मुस्लिम करतील आणि निवडणुका झाल्या की ते सगळं सोडून देते. आज सर्व जाती धर्माचे बांधव हे सक्षम झालेले आहेत आणि त्यांनी जुगारून फेकलेले आहे सगळ्यांना. आता तुम्ही जे 2-4 जण जे समाजाच्या विरोधात भुकत होते त्यांच्यात आपसापसात पैसे वाटण्यातून भांडणं झाले ते पण पाहिलेले आहे तुम्ही. त्यामुळं सर्व हे 2-4 जर किडे सोडले तर सगळ्या जाती धर्माचे बांधव हे आमच्या सोबत आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे, मराठा समाजाला आरक्षण तर मिळालंच पाहिजे, मुस्लिम समाजालाही मिळालं पाहिजे. ज्या वेळेला मागं कुणबीच्या नोंदी सापडत होत्या त्यामध्ये ब्राह्मण समाजाच्या, मारवाडी समाजाच्या पण सापडल्या. पत्रकारांनी मनोज दादांना विचारलं की बघ ह्या 2 नोंदी सापडल्या त्याचं काय, तर मनोज दादांनी सांगितलं ज्या पण समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबीच्या नोंदी व्हॅलिडिटी करून द्यायलाच पाहिजे. आम्ही पहिल्यापासून एक भाकरीतून चतुर आम्ही खाणारे 3 पाव आम्ही देणारे मराठी हे देणारे जाते. आजपर्यंत आमच्या बापदाद्यांनी जेव्हा आरक्षणाची गरज होती आमच्या बापदाद्यांनी घेतलं नाही, कारण आम्ही सदन होतो, सक्षम होतो, आमच्याकडे जमिनी होत्या. आज आम्ही एकरावर आलेलो आहे, गुंठ्यावर आलेलो आहे. म्हणून ही धग आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागात आहे. लोकांना वाटत होतं ही मराठ्यांची गर्दी मनोज जरांगे पाटलाचं वादळ हे फक्त मराठवाड्यात आहे, पश्चिम महाराष्ट्रात नाही. तर आपण बघू शकता इन कॅमेरा बघताय या ठिकाणी हे फक्त नियोजन करते आलेले यांची आता ही बैठक आहे. तर त्यामुळं बांधवांना कुणी काळजी करू नका. प्रत्येक गावखेड्यातला व्यक्ती, प्रत्येक जिल्ह्यातला, तालुक्यातला, रस्त्याने येणारा व्यक्ती आपल्या सेवेसाठी आहे. आणि या ठिकाणच्या जर घोषणा आपण बघितल्या तर आपण बघू शकतोय छत्रपती शिवाजी महाराज की रूपात जाते. जसं मी छत्रपती संभाजीनगरहून 3 दिवस झाले मी प्रत्येक गावागावात करतोय. प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी घेतलेली आहे. या अर्चनाताई शहा या पुण्याच्या आहेत पण त्यांनी आज लोणावळ्यात आले. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या गावात जाऊन हे करते आणि प्रत्येक गावागावात चावडी बैठकीच्या निमित्ताने मनोज दादांनी जे आयडिया लावली, समजा मागं घोंगडी बैठक होती, आता ही चावडी बैठक आहे. प्रत्येकाच्या दारापुढे जायचं, त्याला सांगायचं. आणि मनोज दादा हेही सांगितलेले प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 1000, 500 नंबर आहेत. त्या नंबरला प्रत्येकाला फोन लावायचा आणि प्रत्येकाने आपापली गाडी आणायची. गाडी नसली तर 2 व्हीलर घेऊन मुंबईला यायचं. पण मुंबईला यायचंय. आज सकाळी आपण आझाद मैदान पाहिलं, फक्त 5000 लोक तिथे बसू शकतात. पण मुंबईच्या सगळ्या यंत्रणा अलर्ट मोडवर आहे की 5000 लोक नाही तर हे 5 ते 6 कोटी मराठी येणार. त्यामुळं आजच आपण ते सगळं बघितलेलं आहे. सरकारला विनंती, मनोज दादाची ही मागणी 27 ऑगस्टच्या अगोदर मान्य व्हायला पाहिजे एवढी विनंती. आता जे मावळ तालुक्याच्या मुस्लिम समाजातर्फे संपूर्ण पाठिंबा आम्ही तालुक्याच्या वतीने जाहीर केलेला आहे. चालू बोला सर. गोरगरीब मराठ्यांच्या मुलांसाठी आरक्षणासाठी लढणारे लढवई नेते
मनोजदादा जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला मुंबईला मराठ्यांचं वादळ मुंबई धडकणार अशी भीमगर्जना केलेली आहे. आणि या भीमगर्जनेला सर्व मराठा समाजाने तळागाळातून उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि हे वादळ त्या मुंबईला घेरणार आणि घेरल्यानंतर आपला हक्क अधिकार मिळवल्याशिवाय पुन्हा मुंबईतून परतणार नाही अशा प्रकारची घोषणा केली. आणि घोषणा केल्यानंतर हे सरकार खरंच जागं झालं आणि या सरकारनं कालच या समाजाच्या प्रश्नांच्या जाणून घेण्यासाठी समिती नेमली होती, समन्वय समिती. त्या समितीची पुनर्रचना केली आणि ते पुनर्रचना केल्यानंतर हे सरकार यापूर्वी सुद्धा आता अर्चनाताई पाटील माझ्या भगिनींनी पण सांगितलं की यापूर्वी सुद्धा मुंबईला आपण वाशीपर्यंत गेलो होतो. तिथं GR आदेशाच्या माध्यमातून आपल्याला एक GR दाखवण्यात आलं की बा हे तुम्हाला आम्ही आरक्षण दिलं, परंतु तो समाजाची त्या ठिकाणी फसवणूक झाली. पुन्हा फसवणूक होऊ नये म्हणून आमच्या लोणावळा शहरातील, लोणावळा शहर असेल, लोणावळा ग्रामीण असेल, आमच्या मराठा समन्वय समितीचे प्रमुख उमेशदादा तारे पाटील, आमचा सर्व समाज या लोणावळा शहराच्या माध्यमातून या आम्ही मुंबईच्या दिशेने कूच करणार आहोत. आणि या शासनाच्या माध्यमातून अनेक वेळा मराठा समाजाची फसवणूक झाली. जशी मी आता त्याचा उल्लेख केला की या समितीची पुनर्घटना केली आणि नवीन सदस्य घेतले, परंतु अचानक हे कसं काय घडलं? जेव्हा जरांगे पाटीलने आव्हान केलं तेव्हा सरकार गडबडून जागा झाली. तर सरकारला खरंच झोपेचं सोंग घेतलंय का झोपेतून गडबडून जागेला सोंग घेतलंय याची जाणीव करून द्यायची आणि आपला हक्क मिळवून घेण्यासाठी आणि त्याशिवाय परत यायचं नाही मुंबईतून असं दादांनी ठरवलंय आणि त्याच्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. आणि यापूर्वी सुद्धा सरकारने फसवणुका केलेल्या आहेत. मग ते चव्हाण संघ अशा अशोकराव चव्हाणांच्या माध्यमातून समिती निर्माण केली होती, मागच्या वेळेस राणे समितीच्या माध्यमातून केली होती, शिंदे समितीच्या माध्यमातून केली होती आणि प्रत्येक वेळी त्यातून हातातून आमच्या समाजाच्या पुढे काही झालं नाही. आणि शेवटी हा निर्वाणीचा इशारा दिला आहे मनोजदादांनी आणि निर्वाणीचा इशारा देऊन हा मराठा समाज मुंबईत जाऊन धडकणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय पुढे येणार नाही. आणि मनोजदादांच्या पाठीमाग हा समाज, हा लोणावळा शहर असेल, लोणावळा ग्रामीण परिसर पूर्ण गंभीरपणे या ठिकाणी पाठिंबा उभं राहील अशी या ठिकाणी ग्वाही देईल. पश्चिम महाराष्ट्रातनं पाहिजे तसा प्रतिसाद नाही असे विरोधक किंवा इतर ज्यांना माघारी बोलायचं असतं असं कायम म्हणत असतात, यावर तुमचं मत काय आहे? बघा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये विरोधक म्हणतात ते जाणीव करून म्हणतात. त्याचं असं कारण आहे किंवा सरसकट सदन नाही तिथे 100तले 2 लोक असतील श्रीमंत, तर त्याचा अर्थ नाही की 98 लोक श्रीमंत आहेत. ते लोकांना दिशाभूल तरी केली पाहिजे ना, काय ते त्यांच्या विरोधी वातावरण पसरवलं पाहिजे. अशा पद्धतीने जे मराठा आंदोलनाच्या विरोधात, मराठा आरक्षणाच्या विरोधात जे लोक लढतात ते लोकांमध्ये अशी दिशाभूल करणे वक्तव्य करतात की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सदन मराठा आहे, परंतु आताच्या बोटावर मोजण्याकडे सदन आहे. पाहायला गेलं तर 98% लोक आमचे गोरगरीब आहेत आणि 2% आहे आम्ही म्हणत नाही, परंतु 1-2% लोक आहेत. मग त्याच मुद्द्यावरती काही ठिकाणी असं म्हटलं जातं की मराठवाड्याचा सहकार चळवळीतला भाग पाहता पश्चिम महाराष्ट्र किंवा इतर भाग तो आणखी जास्त पुढे आहे. मग त्यामध्ये कारखानदारी आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत किंवा काही दूध संस्था आहेत, अशा इतर ज्या संस्था आहेत या सगळ्या संस्थांवरती आणि मोठ्या ठिकाणी मराठा समाजाचं वर्चस्व पहिलेही होतं आणि आताही कायम आहे. या मुद्द्यावर तुम्ही काय सांगाल? बघा, मराठवाड्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्र दूध व्यवसाय मोठा आहे, नंतर ऊसाचं उत्पादन मोठं आहे, परंतु सरसकट जमिनीचं जे उत्पन्न आपण म्हणतो शेतीचं उत्पन्न, शेतीवर अवलंबून राहणारे लोक त्याचं प्रमाण जर पाहिलं, ते प्रमाण पाहिलं तर वाट्याला पाहिलं त्यांच्या हाताला काही येत नाही. दिसायला ते दिसते, ते सहकारी तत्वावरती ते मोठ्या प्रमाणात दिसणारच तुम्हाला, पण आउटपुट त्याचं पाहिलं तर काही दिसत नसतं. शेतीचं उत्पन्न जर आहे तर कुटुंबातले तेवढी कुटुंबातील लोकांची, त्याच्यावर पोचणाऱ्या लोकांची संख्या पण तेवढी नाही, त्याचा विचार करत नाही कोण. जय शिवराय सर्वांना. 1 सप्टेंबर 2023 या दिवशी आंतरवली सराटी येथे शांततेत चालू असलेल्या आंदोलनावरती सरकारने लाठी हल्ला केला व संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील हे नाव त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालं. त्यावेळेस प्रत्येक मराठा बांधवाच्या मनामध्ये भावना आली की तो आला
हल्ला जो केला तो आंतरवली सराटी येथील आया बहिणींच्या अंगावरती केलेला नसून तो आपल्या घराच्या आया बहिणींच्या अंगावरती हल्ला केलेला आहे. ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आली व लाखोंच्या संख्येने मुंबईला मराठा समाज त्यावेळेस मनोजदादांच्या नेतृत्वामध्ये गेला. त्यानंतर सरकारने आपल्याला मनोजदादांना अडवण्याचा बराच प्रयत्न केला. सामनाम दंडभेद सगळ्या प्रकारचं वापरून पाहिलं पण मनोजदादा काय थांबले नाही. सरकारच्या सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न मनोजदादा आला आणि सरकारला सुद्धा सुधारलं नाही की आता काय करायचं. त्यामुळे सरकारने आपली फसवणूक करून मुंबईला वाशी येथून फसवणूक करून गुलाबोदाला शिवरायांची शपथ घेतली आणि आपल्या सर्वांना परत पाठवली. ती घेतलेली शपथ शिवरायांची शपथ घेतली आणि ते जो अपमान केला तो मराठा समाजाचा प्रत्येकाच्या भावनामध्ये अपमान आहे की तो मराठा समाजाचा अपमान केला तो माझा अपमान केलाय. त्यामुळे मागच्या वेळेस जो लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईमध्ये गेलेला होता तो यावेळेस करोडोंच्या संख्येने जाणार. जो मागच्या वेळेस मराठा बांधव मुंबईला गेलाय तो तर यावेळेस जाणारच पण जो गेलेला नव्हता तो सुद्धा अपमानाचा बदला घेण्यासाठी यावेळेस मुंबईला नक्कीच जाणार. आणि मराठा समाज ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस नवा इतिहास घडतो. नारायणगडाच्या सभा बघितल्या असेल, आंतरवलीच्या सभा बघितल्या असेल. सगळ्यात पहिला आंतरवलीच्या सभेचं रेकॉर्ड नारायणगडाच्या सभेने मोडलं आणि ह्यावेळेस मागच्या वेळेसच्या मुंबईचं जे रॅलीचं रेकॉर्ड येते ह्यावेळेसची मुंबईची रॅलीचं रेकॉर्ड मांडणार. कारण मराठा ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस रेकॉर्डच करून जातो. हे सरकारला यावेळेस मागच्या वेळेस जे रेकॉर्ड झाले किंवा मागच्या वेळेस ज्या संख्येने समाज बाहेर पडला त्यावेळेस संपूर्ण मुंबईची तारांबळ उडालेली आहे. यावेळेस तशीच परिस्थिती येऊ घातली आहे. यावरती प्रशासनाने काही कठोर उपाययोजना केल्या पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? प्रशासनाने नक्कीच सहकार्य केलेलं पाहिजे. खरं तर आम्हाला मुंबईमध्ये यावेळेस बसायची वेळच येऊ दिली नाही पाहिजे. त्याआधीच आमचा जो काही प्रश्न आहे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने मान्य केल्या पाहिजे. सरकारकडे आता कुठलीच पळवाट नाही आहे. सरकारने स्वतःहून आपले दरवाजे बंद करून घेतलेले आहेत. सरकार आता समित्या नेमून मराठा समाजाला सांगण्याचा प्रयत्न करतोय पण मराठा समाज आता सरकारच्या भूलथापांना अजिबात बळी पडणार नाही. मनोजदादांनी सांगितले की मी मुंबईला गेलो तर माझी अंत्ययात्रा निघेल नाहीतर मग विजयाची यात्रा निघेल. पण हे मनोजदादा ज्यावेळेस अण्णासाहेब पाटीलांनी फक्त आमदार असून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली आणि मराठा आरक्षणासाठी त्यावेळेस आपण सर्व नव्हतो. अण्णासाहेब पाटलांना आपण वाचवू शकलो नाही पण यावेळेस मनोजदादा जरांगे पाटलांना आम्हाला गमवायचं नाहीये. मनोजदादा एकटे नाहीयेत. मनोजदादांसोबत अखंड मराठा समाज आहे महाराष्ट्रातला. अंत्ययात्रा निघाल तर संपूर्ण मराठा समाजाची अंत्ययात्रा निघेल. एकट्या मनोजदादांची निघणार नाही कारण त्यांच्यासोबत मराठा समाजात तेवढ्याच ताकदीने मुंबईमध्ये दिसणार आहे. आम्ही अजिबात हलणार नाही. आरक्षण घेऊनच येऊ नाहीतर आमची पण अंत्ययात्रा निघेल. आणि सकल मराठा परिवारच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर काम करतो. यावेळेस देखील मागच्या वेळेस पण ज्यावेळेस मराठा समाज आपला मुंबईला गेला होता त्यावेळेस पण पूर्ण रॅलीमध्ये ठिकठिकाणी आम्ही मराठा समाजाची सेवा केली होती. यावेळेस देखील खेड, आंबेगाव, शिरूर, मावळ, लोणावळा फार मुंबईपर्यंत आपण या संघटनेच्या मार्फत ठिकठिकाणी जेवणाची, खाण्याची, पिण्याची सगळी सोय केलेली आहे. त्याचबरोबर आमच्या संघटनेची 4 ते 5 ॲम्ब्युलन्स वैद्यकीय सेवा मुंबईमध्ये या सर्व बांधवांचा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. थँक्यू. नमस्कार. पहिला मी परिचय करतो. मी रमेश पांडुरंग पाडेकर. स्वराज्य संघटनेचा मी राज्य उपाध्यक्ष आहे. आदरणीय संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बऱ्याच वेळा या सगळ्या याच्यात काम केलेलं आहे. पहिली गोष्ट तर मी सांगतो सर्व मराठा समाज एकवटलेला आहे. राज्य शासनाला वाटतं की मराठा थांबला, मराठ्यांना बोलतं, मराठी आता विचार करत नाही. तसं काही नाही. सर्व मराठा समाज योग्य संधीची वाट पाहत त्याच्यातनं काहीतरी चांगलं करतो. माझं आयोजकांना एकच नम्र विनंती आहे, तालुका नाही, जिल्हा नाही, आपण वाटे घालायचे नाही. जिथं कमी तिथं आम्ही कुठल्याही गोष्टीची आपल्याला कमतरता पडणार नाही. साहेब तुम्ही या निवेदनात कुठली कमतरता असेल आम्हाला सांगा, आमच्या पाटलांना सांगा आणि तुमच्याबरोबर. दुसरी गोष्ट कसं आहे की राज्य शासन आता विरोध बघून देतं. राज्य शासन झोपलेलं पण नाही, झोपेचं सोडून बी घेणार नाही. त्याच्यातनं प्रवाटा काढते प्रत्येक वेळेस. आज मनोजदादा आले, त्यांना काहीतरी आम्ही दाखवलं, थांबवलं, उद्या दुसरं कोण आला. यावेळेस माघार नाही. जिथं जमेल तिथं प्रत्येक मराठा बांधवांनी येऊन आपल्या आपल्या पद्धतीने सहकार्य करायचं आहे आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी कमीत कमी काहीतरी चांगलं घडेल याचा आदर्श घेऊन पुढे जायचं. मी पुन्हा एकदा सांगू शकतो नियोजकांना कुठंही कमतरता पडणार नाही. जे काय लागेल ते आम्हाला सांगा. जवळची टीम असो, मावळाची टीम, आम्ही तुमच्याबरोबर. थँक्यू. धन्यवाद सगळ्यांचे.